शकताय। आता मी माननीय एसपी सर या विषयात भेट आहे, तर शिरोली गावकऱ्यांच्या आणि पाठीशी सगळ्या विषयामध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सगळ्या लोकांनी जी भूमिका घेतली आहे, आम्ही तुमच्या बाजूने ठामपणे उभे आहोत। जो MSCB मध्ये आहे त्याला तात्काळ बडतर्फ करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय, त्याला कायमचं नोकरीतून काढून टाकावं। आणि यानं जे कृत्य केलंय, आणखी लोकांना व्हिडिओ पाठवले, यामध्ये आणखी कोण कोण याची इच्छा आहे सगळं तपासलं जाईल, किंवा आणखी मुली ज्यांचे व्हिडिओ यामध्ये नाही परंतु ज्या मुली शिकार झालेल्या आहेत, असं काय झालंय का याचा तपास नक्की पोलीस करतील। आम्ही त्यासाठी खूप चांगलं समर्थन या सगळ्या प्रकरणामध्ये देऊ। परंतु सोलापूरकरांनी जी भूमिका आता घेतलेली आहे ती अत्यंत कौतुकास्पद आहे। तुम्ही सगळे रस्त्यावरती आला, आम्ही मीडियामध्ये सगळ्या बघत होतो, तर अशाच पद्धतीनं या सगळ्या विषयामध्ये आणि मुलींना खूप समजावून सांगण्याची आवश्यकता आहे। त्यांचं व्यवस्थितपणे या सगळ्या बद्दलचं प्रशिक्षण होणं गरजेचं आहे। आणि महिला आपल्या कार्यकर्त्यांनी समजावून सांगितलं तर आणखी जास्त प्रभाव या सगळ्या विषयामध्ये पडेल, एवढ्या निमित्तानं बोलतो आणि थांबतो।